नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 3 इंटेजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या हे प्रकरण आज आपण शिकणार आहोत। आता या प्रकरणामध्ये काही सर्वात प्रथम आपण अगोदर शिकलेल्या संख्या या ठिकाणी त्याची थोडीशी आपण उजळणी पाहणार आहे। तर सर्वात प्रथम नॅचरल नंबर्स म्हणजेच काय तर नैसर्गिक संख्या असं आपण त्याला म्हणतो। आता नॅचरल नंबर म्हणजे काय? द नंबर्स विच आर यूज फॉर अ काउंटिंग इज कॉल्ड अ नॅचरल नंबर्स। म्हणजे ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, काउंटिंगसाठी वापरतो, त्या संख्यांनाच नॅचरल नंबर्स असं म्हणतात। आता या नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? तर त्या पण मोजण्यासाठी आपण सुरुवात कुठून करतो? वर्गामध्ये आपण समजा मुलांची संख्या मोजायची आहे, वर्गातील विद्यार्थी किती, तर कितीपासून सुरुवात करणार आपण मोजायला? सांगा बरं। बरोबर, 1 पासून आपण सुरू करणार, म्हणजे 1 ही नॅचरल नंबर। त्यानंतर 2, 3, 4 असं आपण काउंटिंग करायला सुरुवात करतो, म्हणजे मोजायला सुरुवात करतो। तर या सर्व संख्यांना नॅचरल नंबर्स म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात। तर आपण 4 पर्यंतच मोजतो का रे? नाही। तर मोजत असताना आपण काय करतो? 4च्या पुढे जेवढी वर्गात मुलं आहेत तेवढे आपण मोजत राहतो, बरोबर। असं समजा उदाहरणार्थ आपण आकाशातल्या चांदण्या, स्टार्स आपल्याला मोजायचे आहेत, तर ते मोजताना आपण काही ठराविक संख्येला थांबणार आहे का? नाही। तर आकाशामध्ये असंख्य असे तारे आहेत, ते आपण मोजू शकत नाहीत। म्हणजे आपल्याला मोजायचं म्हटलं तर संख्या किंवा अंक पुरणार नाहीत। असे असंख्य स्टार्स आकाशामध्ये आहेत। त्याचप्रमाणे आपण काउंटिंगसाठी वापरणाऱ्या या नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्यासुद्धा अनंत आहेत किंवा असंख्य आहेत, त्यांना शेवट नाही। म्हणजे आपण या ठिकाणी लहान नैसर्गिक संख्या सांगू शकतो, ती 1 आहे, पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण या संख्यांना शेवट नाही। आलं लक्षात? नैसर्गिक संख्या म्हणजे तुमच्या आता या ठिकाणी लक्षात आलं असेल। यानंतर आपण पाहूया होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या। तर पहा, होल नंबर्स कशाला म्हणायचं? तर ऑल नॅचरल नंबर्स अँड 0 टुगेदर कॉल्ड होल नंबर्स। म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या आणि त्यामध्ये जर आपण एक 0 ॲड केला तर जो आपल्याला संख्यांचा समूह तयार होतो, त्या समूहालाच पूर्ण संख्या असं म्हणतात। म्हणजे पूर्ण संख्या या शून्यापासून सुरू होतात। 0, 1, 2, 3, 4 असं असंख्य, यासुद्धा संख्या असंख्य आहेत, ज्या आपण नैसर्गिक संख्या म्हणून पाहिलेल्या आहेत। त्याच फक्त त्यामध्ये काय ॲड केलेलं आहे? 0। लक्षात? तर 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या यांना मिळूनच पूर्ण संख्या असं म्हणतात। रिकाम्या जागांना किंवा ट्रू फॉल्सला असा प्रश्न येतो पहा, की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, किंवा विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर। विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर सांगा बरं, लगेच आपल्याला या ठिकाणी कळेल। 0 इज द स्मॉलेस्ट होल नंबर। आपले या ठिकाणी कन्फ्युजन होतं पहा, बऱ्याचदा मुलांचं काय होतं, नॅचरल नंबर स्मॉल विचारला तर मुलं 0 सांगतात। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे की द स्मॉलेस्ट होल नंबर इज 0 अँड द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1। आणि दोघांमध्येही बिगेस्ट नंबर म्हणजे सर्वात मोठी संख्या नॅचरल नंबरचीही सांगता येत नाही आणि होल नंबरची सुद्धा सांगता येत नाही, हे कायम लक्षात ठेवायचं। पूर्णांक संख्यांमध्ये आपण सर्वात प्रथम नैसर्गिक संख्या शिकलो, पूर्ण संख्या शिकलो। यानंतर आणखी एक वेगळ्या संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत, तर त्यासाठी एक मी रेषा काढलेली आहे आणि त्या रेषेवर नंबर्स घेतलेले आहेत, संख्या घेतलेल्या आहेत पहा, म्हणून या रेषेला संख्या रेषा आपण म्हणतो।
म्हणजे ज्या रेषेवर संख्या दाखवलेल्या असतात त्या रेषेला संख्या रेषा असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. द लाईन विच डिनोट्स द नंबर, दॅट लाईन इज कॉल्ड अ नंबर लाईन. मग आता या ठिकाणी आत्तापर्यंत आपण शिकलेलो हे पहा, इथे आपल्याला 1 पासून पुढे सर्व नॅचरल नंबर्स दिसत आहेत. पुढे डॉट डॉट केलं आहे, याचा अर्थ रेषेला बाणाचं टोक असतं, हे आपण आधी पाहिलेलं आहे. ते पुढे पुढे वाढत राहते, तशा संख्यासुद्धा पुढे पुढे वाढत राहतात. आता इथं 1 पासून पुढे किंवा 0 पासून पुढे सर्व संख्या आहेत. या होल नंबर्स आपण आत्ता शिकलो त्या आहेत. या पहिलीपासून आपण या संख्या शिकत आलेलो आहे. परंतु या शून्याच्या डावीकडे ज्या संख्या आपल्याला दिसत आहेत त्या आत्तापर्यंत आपण शिकलेलो नव्हतो. तर या संख्यांच्या अगोदर पहा, 1च्या अगोदर, 2च्या अगोदर, प्रत्येक संख्येच्या आधी हे सबट्रॅक्शनचं चिन्ह आहे पहा, वजा चिन्ह आहे. या वजा चिन्हालाच ऋण चिन्ह किंवा निगेटिव्ह साईन असं म्हणतात, निगेटिव्ह सिम्बॉल असं म्हणतात. म्हणून या सर्व संख्यांच्या अगोदर वजा चिन्ह आहे, म्हणजेच त्याला ऋण चिन्ह आहे. म्हणून या सर्व संख्यांना ऋण संख्या असं म्हणतात पहा, ऋण संख्या किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये निगेटिव्ह नंबर्स असं म्हणतात. निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच ऋण संख्या, म्हणजेच वजा चिन्ह असलेल्या संख्या म्हणतात. आता उजवीकडे जर आपण पाहिलं, शून्याच्या उजवीकडे या संख्यांना कोणतंही चिन्ह दिसत नाही. आणि इथून पुढे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही संख्येला जर कोणतंही चिन्ह नसेल तर त्या संख्येला अधिकचं चिन्ह असतं, बेरजेचं चिन्ह असतं, म्हणजेच ते चिन्हाला आपण धनचिन्ह असं म्हणतो किंवा पॉझिटिव्ह सिम्बॉल असं म्हणतो. तर या सर्व संख्यांना चिन्ह नाही, म्हणजेच धनचिन्ह आहे असं समजायचं आणि या सर्व संख्यांना धनसंख्या म्हणायचं. इंग्रजीत त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर्स असं म्हणतो. पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे ज्या संख्यांना चिन्ह कोणतंही नसेल किंवा पॉझिटिव्हचं चिन्ह दिलेलं असेल तर त्या सर्व संख्यांना पॉझिटिव्ह नंबर्स असं म्हणायचं. ज्यांना वजा चिन्ह आहे त्यांना निगेटिव्ह नंबर्स किंवा ऋण संख्या म्हणायचं. आता हा शून्य आहे पहा, शून्याला कोणतंही चिन्ह नसतं, म्हणजे शून्य हा धनही नसतो आणि ऋणही नसतो, हे आपण कायम लक्षात ठेवायचं. या संख्यांच्या बाबतीत आणखी एक काय लक्षात ठेवायचं आहे पहा, कारण हे आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. तर शून्यापासून किंवा कोणत्याही संख्येपासून, संख्या रेषेवर कोणत्याही संख्येपासून जेव्हा आपण उजवीकडे जातो, उजवीकडे जाताना संख्या वाढत जाते, हे लक्षात ठेवा. संख्या डावीकडून उजवीकडे जाताना संख्या वाढत 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 जाते. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं पहा, 1 2 3 4 म्हणजे आपण उजवीकडे चाललो ही संख्या वाढत जाते. आणि जेव्हा उजवीकडून डावीकडे येणार आहे तर काय होतंय पहा, 4 3 2 1 0 म्हणजे संख्या डावीकडे येताना एक एकने लहान होत चाललेली आहे. तोच नियम आपण या बाबतीतही इथेही लावायचा आहे की शून्यापासून डावीकडे जाताना संख्या लहान 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 होत जाणार आहे आणि डावीकडून उजवीकडे जाताना संख्या मोठी होत जाणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला इथे काय लक्षात येईल पहा, तर मुलांना वाटतं की इथे संख्या डावीकडे वाढत चाललेली आहे, पण तसं नाही. संख्या जरी आपल्याला वाढत चाललेली दिसत असली तरी प्रत्येक संख्या ऋण आहे, त्या संख्येला ऋण चिन्ह आहे, निगेटिव्ह चिन्ह आहे. म्हणून जेवढी संख्या आपल्याला मोठी दिसते तेवढी ती लहान असते, सर्वात लहान असते, हे लक्षात ठेवायचं. कारण त्याला चिन्ह कोणतं आहे, ऋण चिन्ह आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे संख्या जेवढी मोठी परंतु त्याला जर ऋण चिन्ह दिलं तर ती संख्या सर्वात लहान होते, हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे या दोन संख्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, या दोन संख्या पहा, -4 अँड -3, ऋण 4 आणि ऋण 3, या दोघांमध्ये मोठी कोणती, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की जी उजवीकडे संख्या आहे ऋण 3 ही मोठी आहे, डावीकडची संख्या ऋण 4 ही लहान आहे. त्याच पद्धतीने ऋण 4 आणि 0 या दोघांमध्ये मोठी संख्या
शून्य आहे हे कायम लक्षात ठेवायचं. इकडे डावीकडची कोणतीही संख्या घ्या पहा, म्हणजे असं जर आपण वाढवत गेलो तर इकडे शेवटी ऋण 100 ही पण संख्या आपल्याला मिळेल. तर ऋण 100 आणि 0 यामध्ये मोठी कोणती आहे, तर 0 ही संख्या मोठी आहे लक्षात ठेवा. या पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा आपण पुढे शिकणार आहे, तर त्यावेळेला हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे सर्व ऋणसंख्या, सर्व निगेटिव्ह नंबर्स या 0पेक्षा लहान असतात आणि सर्व पॉझिटिव्ह नंबर या 0पेक्षा मोठ्या असतात, हे कायम आपण लक्षात ठेवायचं. आणि जर 2 ऋणसंख्या असतील, 2 निगेटिव्ह नंबर असतील, तर त्याच्यातली आपल्याला दिसणारी मोठी संख्या ही लहान असते आणि जी लहान आहे ती त्यापेक्षा मोठी असते. कधी जर दोन्हीही निगेटिव्ह असतील तर, हे कायम लक्षात ठेवा. यानंतर आपण पाहूया इंटेजर्स म्हणजे काय. तर इंटेजर्स म्हणजे काय पहा, आत्तापर्यंत आपण नॅचरल नंबर्स शिकलो. नॅचरल नंबर्स कोणत्या शिकलो, 1, 2, 3, 4 असं असंख्य संख्या नॅचरल नंबर्स आहेत. त्यानंतर होल नंबर शिकलो. होल नंबर्स कोणत्या, तर ऑल नॅचरल नंबर अँड 0 दिस सेट इज कॉल्ड होल नंबर, म्हणजे या संपूर्ण समूहाला आपण होल नंबर म्हणतो. त्यानंतर आता आपण तिसऱ्या प्रकारच्या संख्या शिकलो, निगेटिव्ह नंबर्स. या आपण संख्या रेषेवर आत्ता आपण पाहिलेल्या आहेत. -1, -2, -3, -4, -5, -6 अशा पद्धतीने इकडे त्या वाढत जाणार आहे. अशा ज्या सर्व संख्यांचा हा जो समूह या ठिकाणी तयार झाला, एक सेट तयार झाला, या सेटलाच इंटेजर्स असं म्हणायचं. म्हणजेच इंटेजर म्हणजे काय, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड ऑल निगेटिव्ह नंबर्स टुगेदर कॉल्ड इंटेजर्स. इंटेजर्सची डेफिनेशन सांगता येईल, ती वहीमध्ये तुम्ही लिहून काढायची आहे. आणि इंटेजरचा संख्या समूह कोणता, तर हा आपण लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या आणि 0 या सर्व संख्यांना मिळूनच इंटेजर्स असं म्हणतात. अशा प्रकारे पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स हा नवीन घटक आपण या ठिकाणी शिकलो. तर सर्व विद्यार्थ्यांनी या घटकामध्ये शिकवलेल्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांच्या व्याख्या आणि त्या संख्यांचे समूह वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स हा घटक आपल्याला या व्हिडिओमधून चांगला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.